तर दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालावरनं संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं। मतदार याद्यांचा घोळ महाराष्ट्रासारखाच दिल्ली आणि हरियाणामध्ये दिसला, हाच पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा दिसेल। पराभूत झाल्यानंतर बाऊ न करता पुढील लढाईसाठी एकत्र आलं पाहिजे असा सल्ला संजय राऊतांनी इंडिया आघाडीतल्या विरोधी पक्षांना दिलाय। यावेळी त्यांनी महायुती सरकारवर सुद्धा निशाणा साधला। मतदार याद्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला, तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतोय, तो सुद्धा बिहारमध्ये दिसेल, तोच हरियाणामध्ये दिसला। पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळेच हरलो त्यामुळेच हरलो। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की हे खुर्चीसाठी लढत होते। मग तुम्ही कशासाठी लढताय? आम्ही खुर्चीसाठी लढत होते, मग तुम्ही कशासाठी लढताय? याचा खुलासा, तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढताय। हे सरकार महाराष्ट्रातले म्हणजे वेड्यांची जत्रा आहे। मी आधी सांगितलेलं आहे, यांना विजयाचा हँगओव्हर झालेला आहे, तो उतरत नाही अजून, अहंकार आहे। निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमाने बोललं पाहिजे। या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या, ते खुर्चीसाठी लढत असतात आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं। आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत, रुसून बसतायत, हे आम्ही पाहतोय। ही खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे। विरोधी पक्षाचं काम हे जनतेचा आवाज बनवून काम करणं हे आहे।